हा बोला. कोणी कोणी कुणी कुणी घेतला हे कुणी कुणी खायचो खायचो किलो घेतला वाटून घेतला ने कुणी कुणी खायचो खायचो किलो घेतला. तुझी बायको बोलते की पन्नाला बोलते भारी प्रमाणे घेतला. कोण लढत होता असं कायला बोलले. हा पन्नाला कोणी घेतला. मी पण ऐकलं तेव्हा आपला कॅमेरा ऑफ होता. पावनखिंड ही भाजी ग्रुप लढत होती. हा ते माहिती आहे. आपल्या राजांच्या इतिहासाची आम्ही पावनखिंडीतनं गेलेलो आहे, पन्हाळ्याला पण गेलेलो आहे. पन्नाला फर्जदने घेतला आणि त्यांना छत्रपती संभाजी अरे पण तुमका इतिहास विषय होतो ना माझ्या तर डोक्यावर जायत होतो. जर ती एक चुकी झाली नसती ना तर मुरुडेंजरा पण सर झाला. तरी पण असा करतो शिक्षणाचा थोडा संबंध लांब होता त्याच्यामुळे काय आपण नाही तर आम्ही एवढा खय माहिती काय ते 55-95 हा नाहीतर काय चायनाच्या पुढे गेलो असतो आम्ही नाहीतर शिकता होतं. पन्नाला बोलतो तानाजीने घेतला. हे इकडे नको जाऊया. बघा आम्ही पहिले काय कणकीत ठेवायचे धान्य पण ह्यांचा धान्य बघा कसा ठेवायचा एवढं खैसून तरी वाट असत नाही ह्यांच्या आहे. हा धान्य ठेवायचे कोठा जसे आपण कणकीत ठेवायचे तसे हे इथं ठेवायचे. ह्यांका वाट काय डोकं वापरलं असेल. मध्ये कसले आहेत कोटार धान्य ठेवायचे त्याचे भिंती आहेत ना त्या कोटारचे एवढ्या जाड्या भिंती आहेत. एवढी आहे ना तेवढी अशी एवढे झाडे त्यांच्या भिंतीच आहेत. म्हणजे ते आक्रमण दिवाळ टाकले दिवाळ काय ते उडणार नाही एवढा अशी. जाशील खाली कुछ भी करते. हे बघा तलाव आपल्या गडावरच मासे मासे पण आहेत. जित्ताडे आहे. जाऊ काय बघायला मासं बघे कसलं स्वच्छ दिसतात. मासे बघा वाव कसलं मोठं आहे. हाणून सोडलेले की त्यांनी दगडातलं पाणी आहे ना म्हणून हे क्लीन आणि थंड असेल पाणी. एकदम गार गार फ्रीज पेक्षा चिल्ड असेल चिल्ड. गालाला पण लागतील ती. हा अरे गल घेऊन 5 मिनिटं वाजलं तरी कालून होईल. घ्यायचं ना घेऊन कालन मारतील तुम्हाला इथे पकडलं होतं. तुम्ही फिरवशील की मासे पाक उघडलं. मध्ये मोठं बघ किती आहेत. मोठा मोठा पण आहे. पण एक गोड्या पाण्याचे आहेत ते ना. पण बाजार भरता कधी. पहिलं भरायचं पहिला इथे भरायचा बाजार. ओके हा ओके महाराजांच्या काळामध्ये इथे बाजार भरायचा. दुकान तसा जत्रेत नाही भरतात. मालवणी खाजा मालवणी खाजा. हिरकणी दही कुठे उभी काय आली बाजारात नाही सगळं. दही दूध ते इथं कुठं ते मथुऱ्याला. विशेष सूचना हा जो दिलाय ना तो काय बोलतात तिथं व्यापारी होते ना त्यांच्यासाठी बाकी कोणत्याच दिवाळावरती दिसणार नाही. बघू शकता इकडे तो जो होता तिथं व्यापारी तो बोलतात सुरतचा होता. त्याच्यासाठी त्याला लुटलं गेलं त्या व्यापाऱ्याला. बघा या दिवाळावरती पण नाही दिसत. कोणत्याच दिवाळावरती नाही त्याच दिवाळावरती आहे. माझी घालवली तुझी ती कन्फ्युज होतो मी. कंपूज नाही त्यांना कंपूज म्हटलं काय तर वेगळा शब्द नाही वेगळाच म्हटलं त्यानं. आता ताच सांगत भाकरी घ्या नाश्ता करू. चाबूक पण आहेत ना अजून आहेत ना. मस्त झालं भाजी. मी बनवली. वा 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 वा. कल्याणीने भाजी बनवली आणि भाकऱ्या पण तिनेच बनवल्यात. पण जाऊ दे तो शेकवल्यात मी. नाही अगोदर त्याने तोच बोलला म्हणून बरं झालं.
तोच तो बोलला दादा म्हणून. बोलला बरं झालं, चांगला झालाय. मला त्याच्याकडनं जरा ऐकायचं पण जरा नाही. चेहऱ्यावरती स्माइल तरी आली. कोणाच्या? ज्याने भाजी बनवलं त्याच्या. त्याच्या. मला त्याच्याकडनं ऐकायचं पण नाही. चांगली झाली म्हणून. किती चांगली झाली. एक मनापासून बोल. म्हणजे तू बनवलं की काय भाजी? जाऊन दे मग. भाकऱ्या पण जाऊन दे. बनवल्यात. भाकऱ्या पण बनवले म्हणून तर बटाटे शिजलेत. वा नाही, बटाटे आधी शिजवून घेतले. तुम्ही बनवलीस म्हणून बटाटे शिजलेत. बटाटे आधी ऐक काय झालं असं माझं 55 मिनिटं लावले हा आणि 55 मिनिटं म्हणून शिजली होती. बटाटी मम्मीने शिजवली. अच्छा म्हणूनच ती शिजली. अरे 4 वाजल्यापासून कामं काय होती तीच ना. उगत तरी उठा उठा आंघोळ करा. अरे 4 पण वाजता. आम्ही उठलेलो केलेलो. अरे डोका त्यात खाल्ला. important. अरे ही मला काय बोलतात 5:30 होतं उठ वाजलेलं किती 4:30 हा, हा. आंघोळी कर बोलते काय मग 4 वाजता. मी लगेच मोबाईल बघितला नाही मी काय लवकर झोपलेस लवकर उठ 4 वाजता. तू तर गेल्या घरात तेच ना. नाही तर करणार भाकरी काय. इथे ठेवले अर्धी अर्धी करून. आणि नंतर जाग आली. कधी जेव्हा तो दरवाजा ठोकत होता ना तेव्हा जाग आली. ना समोर नाही अगोदर नाही नंतर 3-3:30 वाजता. का नाही झालं तू एकटं? हम्म. तू झोपलेलास ना तेव्हा एकदा आम्ही बाहेर चेक करून बाहेर गेलो पाटकारांनी मी बघून आला. 3:30 वाजता मी 12चा हा आम्ही असं मी याला घेऊन गेली. मी म्हटलं तू माझ्यासोबत चल, मी नाही एकटी जाणार. आणि बाहेर पाठीमागचा सगळा पडला पाठीचा दरवाजा बाहेर गेलो आणि ते साईडला घर आहे ना हा. तिथं माणसं आलेली आम्हाला वाटलं ती बरं जाऊ दे वय घे आता बसून. परत 15 मिनिटांनी दरवाजाचा आवाज येतोय डोल बंद होत आहे डबल आवाज येतोय असा आवाज येतो कोणतरी आतमध्ये एकदम जोरांचा येत होता. हा. बापरे खतरनाक. जोरांशी आवाज. हे दरवाजा असतोय अरे बोला झोप हवे नाही असते आता काय सांगू आता हिला काय बोलू आता ही झोपायची नाही हे मला बोल झोपून देणार नाही. झोप बोलू पॉइंट तोच झाला. तुम्ही पण क्लिक केला, मेनी पण क्लिक केला, ह्याने पण क्लिक केला. ह्याला कोणालाच नाही का सांगितलं. हा. झोप. मी म्हटलं वाऱ्याने मी तेच सांगितलं. घर पूर्ण पॅक आहे हा. नाही नाही कधी 4 वाजता पण असं कसं आहे पण त्या घरात माणसं राहतायत. डेली मुंबईला असतात माणसं पण सणावाराला येतात ना मग तेव्हा त्यांना काय वाटत नसेल. मला तू वरचा दरवाजा जगदीश्वर मंदिराचा शिलालेख. चलो 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 आमची गँग खाया. हे बघा पोरं कशी बसले शाळेतली. हो आवाज कोणी केतनने इथं शपथ घेतला. सावकाश. कोणी केतनने शपथ घेतला इथे. मग चला महाराजांची समाधी. आले का सगळे. नाव कोरलेला पाहिजे पांडवर लिहिल्यानंतर. हा नाव आहे बघ ना हिरोजी इंद्रकरांनी बांधला ना महाराजांची समाधी 3 एप्रिल 1680 रोजी देहवास झाले.
महाराजांचा वाघ्या प्रामाणिक इमानदार इमानदार वाघ्या, त्याचं नाव होतं वाघ्या म्हणून. कुत्रा हे बोलतात नाही काय बोलतात, माणसाला जीव लावण्यापेक्षा मुख्य प्राण्यांना जीव लावावा. मासे प्रामाणिक असतात वाघ्यासारखे सर्वच कुत्रे. आणि ऐकलं का, या डोंगराच्या मागे ना सगळे दुबई, अमेरिका, कतार या डोंगराच्या मागे आहे. हा, सिंगापूर, मलेशिया वगैरे वगैरे. हा, या डोंगराच्या पलीकडे हा. चालत गेलो दिसत ना, म्हणजे ह्या तुका पुस्तकात ज्ञान भेटणार नाही. आपण चालत गेलो चालत आपण धावत गेल्यावर पण दिसता. अरे पण गाडी गेलो नाही ना भेट. नाही चालत 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 गेलंस तर तुका जाऊ भेटत हा तिकडं. नाही तर तू म्हणशी बाबा मी गाडीन जाईन, एवढ्या लांब चालूक जमणार नाही. पण ह्याच दरे खोऱ्यात ना पहिले आपले शिवाजी महाराजांचे जे मावळे होते व्हिडिओ मध्ये असं येशील. येऊ दे ना. अरे भाई उन्हाचा पोट. नाही तर 55-95 वर्ष इथे गेल्या. 92 झाला. अरे आता पण तेच झालं. हा हा, टकमक पॉइंटच्या इथून आता परत त्यानं 55-95 केलं. 92 इद्दतच काढली राव. शाळेत खायचो शिक्षक होतो ते का सांग. तो जर नाही ते का मानधन नको देव ते. तो रिटायर, हा तो पाटील मारून दे ताणे. तो रिटायर झालो असत ना. अरे हो, पण तो रिटायर झालो असत तर ते का परत घेऊ सांग आता ऍडमिशन, आणि परत परीक्षा दे, परत शाळेत. 12वी म्हणजे तरी माहित ना कितीच्या पुढे गेला 12वी ती. हा नाही ते नाही बोलत, पण कितीच्या नंतर पुढे गेला 12वी. अजून एक वर्गात आहे का जाऊ का ना. किती उंच डोंगरावरती आलोय बघा. म्हणून रायगड एक स्वर्ग असं म्हटलं जातं. ते हेच बघा, हे टकमक पॉइंटला आपण इथे आलोय. टकमक पॉइंट टकमक. तर आपली गाडी ह्या टोकाला आहे, ह्या तो कोपऱ्याला लावलेली. तिकडून आम्ही असे चालत इकडे आता लास्ट टकमक पॉइंटला. चला बघू तिकडचो डॅम बघू. हा चला, इकडे पण त्यांनी बांधू खावा होता. हलता धरून मोबाईल पडत तो बघा. एकानं जावा. मी नाही बाबा जात, कारण इथे आपल्याला काही सेफ्टी नाही त्याच्यामुळे पुढे ठीक आहे. हा चला फोटो काढूया जाऊन पुढे. टकमक पॉइंट हा जो पॉइंट आहे तो काय कोण शिक्षा देण्याचा पॉइंट गुन्हेगारांना. हैसून खाली लकडलं जातं काही. हे बघा, इकडून खाली लकडले जाते. 1200 फूट उंच आहे दरी. खूप खाली ढकलले जाते इथून. म्हणजे जो काय गुन्हा केला असेल चूक तर सीधा 50 रुपये कट. ओव्हर ऍक्टिंग का 50 रुपये कट. ज्या टोकापासून सुरुवात केली तिथेच आम्ही आता एंड देखील केली आहे. इथे आपण इथं आता पोचलेलो असतो गाडीपाशी. त्यांची भाका पण भाषा येऊ लागली गाडीपाशी नाही गाडीची. चला, आणि आपलं काय बोलतो ब्लॉग देखील इथेच एंड करूया. खूप मोठा झाला असेल. काय बोलतात पार्ट मध्ये करू. पार्ट मध्ये आज हाताना फुल एसी लावून जावं. फुल एसी लावून एवढा गरम तर कसं म्हणतं बिना याच्या घातल्या येणार की तसं होतात. जाऊ दे येऊ दे ना. अरे मी पण घातलेत पण हे तसे. रोपवे ही बघा इकडे. ती येता ती काय ती बघ येता.
ही इकडची जागा स्लो आ, इकडवाली स्लो आ, ही बल्लूवाली फास्ट आहे, बल्लूवाली. रोपवे चालू केलं रे, म्हणजे कसं पायांना त्रास नको लोकांना. पण खूप वेटिंग आहे, 6-6 तास वेटिंग रोपवेला. साडो 4 तास वेटिंग. किती? 4.5 तास. हे बघा, हे बघा, चला जाऊया आपण. 4.5 तास इथे बसण्यापेक्षा ते चाललेलं परवडेल. हा, नाहीतर काय. एक्सरसाइज पण झाली, एंटरटेनमेंट झालं, बघून झालं, फिरून झालं. अरे एरवी काय माहितीये तुम्हाला, आता ते काय बोलतात, जिथे तुम्ही 6 तास झोपता ना तिथे आता 12 तास झोपाल चालल्यामुळे. खाई गेला तर कल्याणी, बरोबर बोलो. हा, हे बघ, कालची झोप आहे ती आज नाही येईल बघ. मी तेच बोलतोय ना, चालत गेलेल्याचा हा फायदा. विचार ना. इथे जास्त असणार इथे. एवढी मोठी कशाला उभी स्वती. महाराज महाराज, चाललो मी गाडीत बसतो. चलो चलो चलो. तुला काय पाहिजे? नजर कवच बघ. काय तर नको रोव्या, तू काय घेणार कोणा? विकत कोण घेते का बघ. फुकट पण नाही देणार. सलीवाल्या पण 55चं 95 बोलायला लागली. त्याच्यामुळे कोण घेईल फुकट तुला? फुकट पण घेणार नाही बोलतोय कल्याणी. मग विषय सोडून द्या, मग विषय सोडून द्या. म्हणूनच बोलतोय तो दारू पाज. कोणला याला फिर गेलो तरी मी वाच. आई इज्जतच काढली राव. रिओ बाजला ना काय. हो बाई. पण जीवाला लागतंय. पियालीस हा? तू 2 प्यायलो. तुम्ही पण 2 प्यायलस. नाही रे, मी पण 2 पिलस. माझी थोडीशी होती ती पण नाही मला प्यायला दिली, ती वतून टाकली. आमची चुकी नाही, ती तुझी चुकी आहे. बिकॉज यू आर केप्ट इट दे आणि फेकली. ह्या काय तर इंग्लिश भारी होता पण. रसिका इंग्लिश बोलायला लागली. अरे ते का मगाशी विचारलं मास्तर खायचं होतं, पाटील खायचं होतं, म्हटलं पाटील. पाटील वाजता की सर होते पाटील सर. 55चं 95. त्या सरांची चुकी, सरांची चुकी. एका शाळेत घेतला नाही ते. चला एक तो जोक जाऊ दे. जोक काढ. नाही, बाहेर उडावशील बघ. नाही उडावशील बाहेर. बंद आहे ना. बरं त्याने तिथून केलेलं. तुझ्यावर विश्वास नाही म्हणून त्यांनीच लॉक केलं. नाही तू उडी मारशील. गेलो तर काय दुसरी सगळ्यांना हेच चाललंय. दुसरी भेटल. तशी पण एक गावातच आहे. तिचा काय पोरगो झालं म्हणतात. हा. ते गावातले होते नाही, ती बाजूची गावात.